आज नगर परिषदेमध्ये जे आपलं मतदानाचं स्ट्रॉंग रूम आहे त्या संदर्भामध्ये मतदान लांबणीवर झाल्यामुळं त्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्हाला तिथं संरक्षण करण्यासाठी आम्ही मागणी केली होती। त्या मागणीसाठी कुणीही पोलीस प्रशासनानं आणि निवडणूक अधिकाऱ्याने कुणीही प्रतिसाद न दिल्यामुळं सगळा गोंधळ उडाला होता। पण त्यावेळेसुद्धा निवडणूक अधिकारी आणि पोलीस हे प्रत्येक वेळेस पक्षपातीपणा करत आहेत आणि कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात हे सिद्ध झालं आहे। कारण ह्याच्या आधीसुद्धा बोगस मतदान झालेलं हेच अधिकारी होते, आत्ता कालसुद्धा हेच अधिकारी आहेत आणि प्रत्यक्षात आम्हाला आमच्या उमेदवारालासुद्धा मारून बाहेर हाकललं आहे आणि हे पोलीस नसून गुंडराजच आहे। कारण मी ह्याच्या आधीसुद्धा आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांनी पत्र दिलं होतं 29 तारखेला 29/11 की माझ्या जीवाला भीती आहे आणि संरक्षण द्या पोलीसला। मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, माझ्या पत्नीसाठी पत्र दिलं आणि राजाभाऊ फडसाहेबासाठी पत्र दिलेलं आहे। हे तिन्ही पत्र आहेत। पोलिसांनी कुठलीही याच्यावर लक्ष नाही करता दुर्लक्ष केलं आणि आज ती वेळ आली। कारण कालच्या वेळेसुद्धा रात्री आम्ही 1:30 वाजता आम्ही मागणी केलेली, त्यांनी मान्य केली की मध्ये झोपायला, पण मला एकट्यालाच परवानगी दिली आणि माझ्यासोबत कुणीही नाही। आणि दुसरे माझ्याबरोबर त्यांनी जे दिलेत ते भाजपचे किंवा दुसऱ्या प्रतिनिधी कोण आहेत हिची लिस्ट करून त्यांनी 40-40, 80-80 मिनटं दिले। मला त्या दिवशी बी त्यांचा कट होता की मध्ये मला एकट्याला सोडून हे 2-4 जणाला दुसऱ्याची टाईम देऊन मध्ये मारायचा त्या पार्किंगमध्ये, हे माझ्या कानावर आलं होतं। मी त्या दिवशी गेलो नाही, फक्त सही करून लगेच वापस आलो। आत्तासुद्धा सही करून वापस आलो, मला तिथं थांबायचं होतं। पण पोलीस आणि लाटकर साहेबांना जाणून बुजून त्यांच्या मनमानी कारभारानं त्यांना जे हवेत, मी माझी ड्युटी असताना ते रात्रीच्या टाईमला त्यांनी ते माणसं दिलेत, त्याच्यामध्ये आमचं कुणीही नाही। पण ह्याच्या आधीसुद्धा मला चलत फिरत अनोळखी माणसानं तू माजलास, तुझा मर्डर करणार आहेत, तू जास्त टूर करू नकोस, नगरपालिकेशी बोलू नकोस, फॉर्म वापस घे, अशा खूप धमक्या आल्यात। पण माझ्याकडे कुठलं रेकॉर्डिंग किंवा प्रूफ नसल्यामुळं कोणतरी यायचं मोटरसायकलवर काहीतरी बोलून जायचं, पण मी त्या कुठल्याही भीतीला न गुमानता मी माझं काम करत राहिलो। आणि आज त्या स्ट्रॉंग रूमची व्यवस्थेसाठी आमचा विषय होता। पण आज एक क्लिप परत व्हायरल झाली, ह्याच्या आधीच्यासुद्धा खूप क्लिप आहेत की ज्या क्लिपमध्ये धनंजय मुंडे स्वतः उमेदवाराला फॉर्म वापस घेण्यासाठी काही कुणाला प्रेमानं, कुणाला धमकीवजा, कुणाला कशा पद्धतीनं फोन केलेले आहेत, कुणाला हॉटेलमधून उचलून नेलं आहे, कुणाला बाजारातून उचलून नेलं आहे, अशा पद्धतीनं सुद्धा त्यांना फॉर्म काढलेत आणि ज्याचे फॉर्म राहिलेत त्यालासुद्धा वेगवेगळे आमिष दाखवून किंवा दाब टाकून त्यांचा पाठिंबा स्वतः घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही मलाच एकट्याला भीती नसून ही जे अपक्ष उमेदवार त्यांचं जे ना ऐकून उभा टाकले आहेत ह्यांच्यासुद्धा जीवाला भीती आहे। कारण त्यांचंच सगळं ऐकावं लागतंय। इथं नियम असा आहे, मग ते कोणाही पक्षाचा असू, ते म्हणून तेच कायदा आहे आणि त्याला सपोर्ट करणारा आमच्या परळी शहरामध्ये 15 ते 20 वर्षापासून अजितदादा पवार साहेबाच्या राष्ट्रवादीचा तो शहराध्यक्ष कायम तोच असतो। आत्ता बदललाय काल परवा, तर तो कशा पद्धतीनं मला धमकीवाजा लोकाला सांगायला दीपक देशमुख धनंजय मुंडेंच्या रडारवर आहे आणि वाल्मिकांनासुद्धा वापस यायला जेलमधून हे, आणि आता ते सगळं साफ करणार आहे। कुणाला साफ करणार आहे? दीपक देशमुखला साफ करणार आहे, अशी त्याची भाषा आहे। ती क्लिपवर क्लिअर कट माझा उल्लेख करून अशा पद्धतीनं त्यांनी मी कुणाच्या रडारवर आहे हे प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडाने आलं आहे। आम्ही तर सांगून थकलोत, बाप्पाने संरक्षण मागून थकलोत। मी सुद्धा ह्या क्लिपबद्दल सकाळपासून 2दा पोलीस स्टेशनला गेलो, पोलीसमध्ये कुठलीही तक्रार घ्यायला तयार नाही, कुणी नाही, साहेब नाहीत। माझ्या तिथे एंट्री आहेत। आबासाहेब, मी सुद्धा आज बी गेलोत, काल गेलोत। आमच्या आबासाहेबला त्या दिवशी फक्त पेट्या बघायला जायचं म्हणून पोलिसांना जनावरासारखं मारलं आहे, त्याच्यावर वळ आहेत। दवाखान्यात त्यांना कुणी घेतलं नाही, दवाखान्यात म्हणतात पोलीसचं पत्र आणा, पोलीस म्हणतात आम्ही देत नाहीत। मग कशा पद्धतीनं आम्ही काम करायचं?
आणि आम्ही गपचूप बसलो, तर आज वेगळीच क्लिप आली की आमच्याबरोबर जे दुसरे मित्र होते कंपनी, ते माझ्या पाठीमागं काल आपण पोलीस स्टेशनसमोर बाईट दिली, त्याला धर्माधिकारीला ते माणसं पोरं दिसले म्हणून त्याला धमकी वाजा. त्यांनी सांगितलं की दीपक देशमुख साहेबाच्या रडारवर आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर राहू नका, म्हणजे त्यांचं बी काटा. म्हणजे अशा धमक्या आणि हे असा करणारा माणूससुद्धा ह्याची रेकॉर्ड, ह्याचे सगळे CDR तपासावेत. ह्यांनी 2-3 महिन्यामध्ये किंवा आत्ता पोस्टवर ह्याचे फोन सगळे ह्याच्यात करावे, कुणाकुणा खुनामध्ये हे आहे, कुणाकुणाला रडारवर घेतलेला आहे, ह्याची सगळी तपासणी करावी, ह्याच्या सगळ्याच गोष्टीची तपासणी करावी, ही माझी मागणी आहे शासनाला. आणि पोलीससुद्धा त्यांना कुणी काही केलेलं नाही आत्ता पोस्टवर. माझी हीच मागणी आहे की त्यांची तपासून आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा. नाही तर आम्ही आमचं तर मरायला तयार आहे. तो आम्ही कफन बांधूनच बाहेर निघालेलो आहोत परळीकरांसाठी आणि ह्यांना परळीतलं सगळं नुसतं नाबूद करण्यासाठी, ह्यांना परळी सगळी संपविण्यासाठी. हेच नगराध्यक्ष असताना आणि हजारो प्रॉपर्ट्या, स्वतःच्या प्रॉपर्टीचे सुद्धा डबल पैसे उचललेले आहेत ह्या धर्माधिकाऱ्यांनी. आणि हेच आता अजून कोणाला तरी आम्हीच दाखवायला की तुला नगरपालिका जागा रजिस्ट्री करून देतो म्हणून. तुमच्या रजिस्टर राहिल्यात, बघा अजून काय होईल. हे आत्तासुद्धा त्या क्लिपमध्ये आहे. आणि ह्यांना हेच करायचं आहे, परळीचं सगळं विकून बाजार करून स्वतःचे पोट भरायचे आहेत. अशा पद्धतीचे हे लोक आहेत, ह्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी शासनाकडे आहे. आम्ही त्या दिवशीच पत्र दिलंय, ज्या दिवशी मी त्या बूथवर होतो. मी प्रत्यक्षात पाहिलंय, तिथले अधिकारी आणि पोलीससुद्धा ते मतदान करत होते. 12, 11 आणि 1 ह्याची फेरमतदानाची मागणी केली, पण त्यांचं लक्षच नाही आहे. त्यांचे ते दबावाखाली काम करतात, ह्याची होणार नाही. मी परत विनंती तुमच्या मीडियामार्फत बी करतोय, अजून मुख्यमंत्र्याला करतोय, पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांनासुद्धा करतो, आणि आमचे खासदार साहेब यांनासुद्धा आता केली आहे. आणि इलेक्शन कमिशनरला पत्र दिलं आहे, इथल्या अधिकाऱ्याला सांगितलं की त्या चार दिवसात CCTV कॅमेरे चेक करावे. त्याच्यात सगळे बाहेरगावचे लोक आहेत, बाहेरगावच्या लोकांनी येऊन मतदान केलं आहे, बोगस मतदान केलं आहे, हे प्रत्यक्षात बघा. आणि ते सुद्धा काउंटिंग घेऊ नये, 4 दिवस अजून लांबवावे, पण ते मतदान आधी क्लिअर करावं. ते 3 प्रभागाचं आणि डबल मतदान करावं, दुबार मतदान करावं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कडक आम्ही 4 वेळेस पत्र देऊन सुद्धा सगळे लूज अधिकारी आणि लूज पोलीस तिथं ठेवून सगळं त्या ह्याचा बूथवर सगळं मनमानी कारभार करून घेतलेला आहे. याची तक्रार बूथ प्रमुखांनी केंद्र प्रमुखांकडे दिली आहे का या तिन्ही मतदान केंद्रावर? हे बघा, मी स्वतः त्या बूथवर होतो, मी नगराध्यक्ष पदाचा प्रतिनिधी होतो, मी त्या बूथवर होतो, मी दिली ना मी स्वतः दिली. अहो का ते लहान लोक हे ह्याच्यात पडत नाहीत, खूप दहशत आहे. कुणीही मग त्या अधिकारीच मतदान करत होते, पोलीस तिथंच होते, आणि कोण कोणाला करणार आहे. मी स्वतः प्रत्यक्षात पाहिले आणि मी पाहिलेली गोष्ट मी सांगितली. बरं, आता तक्रार करायची काय जरूरत आहे? मी तक्रार दिली तर त्यांनी कॅमेऱ्याचं ते काय त्याच्यात रेकॉर्डिंग असते ती तपासावी, लगेच तपासावी 4 दिवसात. एवढं महाराष्ट्रभर परळी गाजत असताना, बूथवर बोगस झालं म्हणलेत असताना सुद्धा अतिशय ढिल्ल पद्धतीनं कारभार ह्यांनी केला आहे. आणि कोण अधिकारी बसविलेत, कुठले आहेत हे बघा, यांची चौकशी करा. हे तुम्हाला TV वर स्पष्ट दिसतील, किंवा मग ते TV बंद आहे म्हणून सांगतील आणि सगळा हे मिटून जाईल. अहो साहेब, सगळे एकसारखे नसतात साहेब, खूप लहान लोक आहेत, गरीब लोक आहेत. अहो पण तुमचं ऐका, तुम्ही आमदार आहेत, तुम्हाला नगरपालिकेच्या लहानसहान उमेदवाराला वापस घे म्हणायचं तुमचा संबंधच येत नाही, त्यांना लढू द्यावं लागेल. अहो तुम्ही खरे हे जर असताल, परळीचे पालक म्हणून घेत असताल किंवा परळीचे आमदार म्हणून घेत असताल, तर त्यांनी मोकळ्या मनाने सांगायला पाहिजे असतं, तुम्ही तुमचं लढा आणि जे विजय होईल ते माझ्याकडे या, मी कामं करून देतो. ही कुठलीही भूमिका नाही आहे परळीमध्ये. मी सांगन तेच करावं लागेल. त्यांच्या मनाने भाजपवाल्यांनी ह्यांचंच ऐकायचं, काँग्रेसवाल्यांनी ह्यांचंच ऐकायचं, पवार साहेबाच्या गटाचे ह्यांचंच ऐकायचं, रिक्षावाल्यांनी, मासेवाल्यांनी, ट्रॅक्टरवाल्यांनी, भाजीपाल्यावाल्यांनी, उमेदवारानं सगळं ह्यांचं ऐकायचं. अशी ह्यांची मुजोरी आहे, ही चालणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.